नमस्कार मंडळी, मी तेजश्री आज बनवते चमचमीत खारं वांग। त्यासाठी मध्यम साईजच्या वांग्यांचा छान असा काटेरी भाग कापून घेतला, देठ देखील थोडंसं कट करून घेतलंय। आता हे कापून घेऊयात। कापून घेतलेले वांगे लगेच पाण्यात टाकायचे म्हणजे ते काळे पडत नाही। वाटणाची तयारी करते, त्याकरता कढाईमध्ये चमचाभर तेल टाकून पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, अर्धा वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेतले। लगेचच हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, 2 चमचा धने, 1 चमचा पांढरे तीळ टाकून खमंग भाजून घेतले। तयार झालेलं वाटण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढलं। त्यामध्येच पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकून छान असं जाडसर दळून घेतलं। तयार झालेलं वाटण लगेच या वांग्यांमध्ये भरून घ्यायचंय। शिल्लक राहिलेलं वाटण फोडणीमध्ये वापरूयात। लगेचच पुन्हा एकदा सेम कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून अर्धा चमचा मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि शिल्लक राहिलेलं वाटण घालून मसाला भरलेले वांगे देखील घालायचे। हे छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे, हलकेसे डाग पडेपर्यंत। लगेच गरजेनुसार पाणी घालायचे आणि मौसूद शिजेपर्यंत हे वांगे कमी गॅसवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचे। डिटेल रेसिपी करिता व्हिडिओला लाईक आणि खाद्यप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करा।